तुम्ही बघत आहात जनमत मराठी। स्वराज्य संस्थापक रयतेचा कल्याणकारी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा भव्य दिवस स्वरूपात साजरा करणाऱ्या राज्यातील अग्रगण्य समिती उत्सवांमध्ये नाशिक रोड जेल रोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा प्रामुख्याने समावेश होतो। नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचं नियोजन संपूर्ण झालंय। आज नाशिक रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिववंदन करत विधिवत संकेतांचं पालन करून यंदाच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या मंचाचं भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालंय। दरम्यान यावर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष शिवाजी हंडोरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। ऐतिहासिक सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळा नाशिक रोड जेल रोड यांच्या वतीने आज जो 2024चा देखावा आहे त्याचं भूमिपूजन झालं आणि त्यात सर्व पक्षाचे मान्यवर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झाले। सर्वप्रथम मी समितीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो। 2024ची संकल्पना ही महिला थीम असल्या कारणाने गेल्या अनेक वर्षांमधनं जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली जयंती ही होतीच आहे, परंतु 2018 पासून जे नाशिक रोड, नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रभर ज्या समितीचं ऐतिहासिक नाव झालं तर त्याचं कारणही तसं आहे की 2018 पासून सर्व पक्षाचे मान्यवर पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ह्या सोहळ्याची सुरुवात केली आणि त्यातले दोन मुख्य कारण असे आहेत की सर्व पक्ष एकत्र येणं आणि दुसरी गोष्टी कुणाकडेही बळजबरीनं जो काही निधी लागतो तो बळजबरीने न मागणं। दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट की महिला थीम असल्या कारणाने पक्षामध्ये जसं आरक्षण असतं त्यावर्षी आपण ह्या वर्षीही महिला संख्या जास्त वाढावी याकरता महिलांना आपण जे इतर सभासदांकडनं 12,000 रुपये घेतो परंतु महिलांकडनं आपण या वर्षीपासून 6,000 रुपये हे सभासद फी म्हणून घेत आहोत। अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट येत्या 18 तारखेला इंदोरीकर महाराजांचे समाज प्रबोधन म्हणून 18 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्यांचं प्रबोधन म्हणून कीर्तन होणार आहे। दुसरी गोष्ट यावर्षी पहिल्यांदाच पालण्याचा कार्यक्रम सर्व महिला भगिनींनी 10 ते 12 या दरम्यान आयोजित केलेला आहे। 12 वाजता महाआरती होईल, फटाक्यांची आतिषबाजी होईल, त्यानंतर सकाळी 19 तारखेला सकाळी 8 वाजता महाराजांचा अभिषेक होईल, 9 वाजता रक्तदान शिबिर होईल, त्यानंतर डॉक्टर सुशांत राजेंद्र जाधव यांचं हाडांचं शिबिर होणार आहे। तेही 1500 ते 3000ची जी टेस्ट आहे ती ही सर्व जितके जण करतील तितकी मोफत होणार आहेत। त्यानंतर सर्व निदान आरोग्य डॉक्टर केंगे यांचं आरोग्य शिबिर होणार आहेत। त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती असावी म्हणून आपण ह्या वर्षीपासून 30-35 स्टॉलचंही आयोजन केलेलं आहे। त्यानंतर दिवसभर परिसरातील मिरवणुकींचं आयोजन होणार आहे, तिथे स्वागत होणार आहे। नंतर महिला थीमप्रमाणे रात्री 4 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत महिला मिरवणूक मुक्तीधाम ते छत्रपती महाराज चौक इथे होणार आहे। त्यानंतर 8 वाजता पुन्हा आरती आणि आतिषबाजी। 20 तारखेला संगीताचा जाधव सरांचा कार्यक्रम होणार आहे। 21 तारखेला महिलांसाठी खास आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि 22 तारखेला प्रबोधन म्हणून हाके सर यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे। तर सर्व मी शिवभक्तांना विनंती करेल की आपणही मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे। यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड जेल रोडचे अध्यक्ष शिवाजी हंडोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब मस्के, उपाध्यक्ष सुनील पाटोळे, उपाध्यक्ष मंगेश पगार, सरचिटणीस संदीप वाळके, चिटणीस जयेश आरिंगळे, खजिनदार नितीन पाटील यांच्यासह माजी आमदार योगेश घोलप, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, दत्ता गायकवाड, निवृत्ती आरिंगळे, जगदीश गोडसे, राजू लवटे, रमेश धोंगडे, सुनील आडके, संभाजी मोरुसकर, दिनकर आढाव, संगीता गायकवाड, शरद मोरे, पंडित आवारे, जगदीश पवार, नितीन खरजूल तसेच रंजना बोराडे, सुनीता कोठुळे, योगेश गाडेकर, प्रेरणा बलकवडे, राजश्री अहिरराव, शांताराम घंटे, बापू सापुते, संतोष क्षीरसागर, योगिता गायकवाड, दिनेश निकाळे, राजेश फोकने, टिंकू खोले, जयंत गाडेकर, रामभाऊ जगताप, शोभा बच्चाव, योगेश देशमुख, प्रशांत जाधव, जगन आगळे, राहुल ताजनपुरे, लक्ष्मण मंडाले, राजू जाधव, किरण खरजूल आदींसह परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।